जे प्रदूषण होते, प्रदूषणाचं महत्त्वाचं घटक हे प्लॅस्टर ऑफ पॅरिस नसून यावर्षी आपण नवीन साकार केलेली होती महागणपती लालबाग लागलाय. लग्नाला 50 वर्ष झाली. तेव्हापासून मी हा धंदा करते. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका बाप्पालवर आदेश. तर स्वागत आहे तुमचं माझ्या बाप्पालवर आदेश यूट्यूब चॅनेलवर. मी आज जाणार आहे ते म्हणजे कोल्हापूर येथील बापट कॅम्प आणि तेथील गणपतींच्या तयार होतेल्या मूर्त्या तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण पुढे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आपण आता सांगली फाट्यावर आलेलो आहे आणि इथून पुढे फक्त आता 7 किलोमीटर कोल्हापूर आहे. तर आपण डायरेक्ट कोल्हापूरमध्ये आता भेटू. तर मित्रांनो, आपल्या कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचं पाणी थोडंसं उतरलेलं आहे. ही बघा, ही झाडं पूर्ण पाण्याखाली गेली होती. आता थोडंसं पाणी उतरलेलं आहे. कोल्हापूरमध्ये सगळ्यात पहिला म्हणजे मी शिवाजी विद्यापीठ येथे गेलो, कारण इथं फक्त माझं 2 मिनिटाचं काम होतं. तर हे बघू शकता तुम्ही, शिवाजी विद्यापीठ आहे. खरं सांगतो, इथं आल्यावर की नाही मनाला एक वेगळी शांती मिळते. असलं भारी वातावरण आहे, निसर्गरम्य. तुम्हाला सांगतो, इथं आल्यावर परत जायसारखं वाटतच नाही. इथलं काम फायनली आता झालेलं आहे आणि आता ज्याची आपल्याला आतुरता आहे तिकडं आपण चाललेलो आहे, ते म्हणजे बापट कॅम्प. चला तर मग आपण डायरेक्ट बापट कॅम्पमध्येच भेटू. तर मित्रांनो, फायनली आपण येऊन पोचलेलो आहे बापट कॅम्प येथे. तर मित्रांनो, मी तर कोल्हापूर येथील बापट कॅम्प येथे आलेलो आहे आणि येथे आपण इंदुबाई कुंभार या आजींची आणि अजून भरपूर आहेत त्या सर्वांची आपण मुलाखत घेणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघूया. या गणपतीला भरपूर त्रास आहे आणि हा गणपती कसा जरी आपण केला तयार तरी त्या गणपतीचं कसं असतंय की हाच गणपती तरी आपल्याला म्हणजे पाण्यात बुडवायला ह्याला म्हणजे आपल्याला बरं पडतंय. ते घरात जरी आपण विसर्जन केलं तरी सुद्धा आपल्याला हे चालतंय. आणि हे कसं पहिल्यापासून जवळ आलं तरी 25-30 वर्ष झालं आम्ही शाडूचे गणपती बनवतो. आम्ही मूर्त्या बनवतो, तर पण आम्हाला या जरी आपला पुरा आला आणि जरी आमचं काय नुकसान झालं तरी आम्हाला हे कधी माणसं कशी येणारी सगळी जात्यात बघून परत येतो म्हणतात पैसे काय म्हणजे तुमचं नुकसान झालं तर ते आम्हाला त्याच्या बदलात आम्हाला काय सुद्धा मिळत नाही. आम्ही भरपूर जी मेहनत घेतो तर आम्हाला काय सुद्धा पैसे मिळत नाही, काय भेटत नाही. यावर्षी आपला कारखाना चालू आहे. आपण वेगवेगळ्या नवीन नवीन मूर्त्या करतो. आता यावर्षी आपण नवीन साकार केलेली मूर्ती महागणपती आहे लालबाग लागलाय. हा 21-6 फुटाचा आहे आणि परत 21 इंचाची आपली जवळपास 300-350 गणपती असतात. यावेळी POP बंदीचा आपल्याला भरपूर झटका बसला, कारण की लवकर POPचा निर्णय लागला नसल्यामुळं यावेळी गणपती आपले भरपूर कमी झाले. यावेळी नवीन काहीच मॉडेल मिळाले नाहीत. आहेत ते आपले नवीन जुने मॉडेल, पुढे नवीन मॉडेल त्यामध्ये फक्त मिळाल्यात. त्यामुळे यावेळी थोडंसं अवघड काम चालू आहे युद्ध पातळीवरती. नमस्कार, मी विक्की वडणगेकर. आत्ता जे चालू आहे गणपतीचा सीझन, त्या सीझनमध्ये प्लॅस्टरबंदीचे भरपूर प्रॉब्लेम झाला. प्लॅस्टरबंदीला लय अडचण प्लॅस्टरबंदीबाबत झाली. सरकारने पण यावर वेळोवेळी जर निर्णय घेतला असता, लवकर निर्णय घेतला असता तर जरासं बरं झालं असतं. पण आता ॲक्च्युली कसं झाले, कामगार कमी, मागणी वाढलेली आहे, मागणी पण वाढलेली आहे, त्यात कामगार कमी आहेत, त्यामुळे लय प्रॉब्लेममध्ये
झाले तर सरकारने एक निर्णय चांगला पण घेतला की प्लॅस्टर बंदी उठवली, हे पण चांगलं झालं. आत्ता सद्यस्थितीला जर विचार केला तर कामगार पण कारागिरीची संख्या कमी आहे, वाढती मागणी भरपूर आहे. आमचा आता जे धंदा आहे एक पिढ्यानपिढ्या चालू झालेला धंदा आहे. हे सरकारनं पण या प्लॅस्टर बंदीचा जो निर्णय घेतलेला तो चुकीचा होता. पण आता जी प्लॅस्टर बंदी उठवली आहे ती वेळेआधी जर उठवली असती तर जरा भरपूर बरं झालं असतं. त्याचाच चालू आहे. आता तुम्ही पण हे बघताय पलीकडे वगैरे होतात, आता हे आमचे गणपती एवढे रंगवून तयार आहे. पण जे प्लॅस्टर बंदीच्या काळात जो म्हणजे ज्या अडचणी आल्या आहे ते सरकारनं समजून घेऊन लवकरात लवकर निर्णय द्यायला पाहिजे होता, ही अपेक्षा होती. पण आता कसं आहे, आता मागणी भरपूर आहे आणि कारागीर आणि म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे कामगारांची संख्या कमी असल्यामुळे जराशा अडचण येत आहे, जराशी म्हणजे कुठेतरी प्रॉब्लेम येत आहे. पण आता जे चालू आहे ते व्यवस्थित सगळे चालू आहे. एकंदराने म्हणजे बऱ्यापैकी 100% आमचा गणपती रंगून झालेला आहे. अजून मंडळ पण येणे बाकी आहे, पण आमच्या मंडळाचे पण गणपती भरपूर असतात. आता जे काम चालू आहे ते पण आता गती आहे कामाला. जास्त मागणी म्हणला तर आम्हाला कर्नाटकातून जास्त मागणी आहे, बेळगाव, गोवा, स्थानिक पण भरपूर आहे. पण चालू लागतात कर्नाटकातले म्हणजे भरपूर मागणी आहे. बाकीच्या गोष्टींमुळे पण पाण्याचे प्रदूषण होते, पण सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करते. पण आता पीओपीमुळे प्रदूषण मिळाले हे सरकारनं का प्रश्न असा उठवून ठेवला की बाबा उचलून धरला किंवा पीओपीमुळे पाण्याचं प्रदूषण होते. बाकीच्या गोष्टींना पण प्रदूषण होतेच की, आणि सरकारने ह्या पण गोष्टीचा विचार केला पाहिजे. यावर्षी शासनाने प्लास्टरच्या गणेशोत्सवावर बंदी घातलेली होती. परंतु कुंभार समाजाचा नेता, इतर संघटना, महाराष्ट्रातल्या जेवढ्या संघटनेने आवाज उठवून ही प्लॅस्टरची बंदी उठवलेली आहे. आणि मला एवढं सरकारला म्हणायचं आहे की जे प्रदूषण होते, प्रदूषणाचं महत्त्वाचं घटक हे प्लॅस्टर ऑफ पॅरिस नसून जे साखर कारखान्याचे मळे असू दे किंवा ते नाला असू दे, नदी असू दे किंवा इतर घटक असे भरपूर घटक आहे की ज्यापासून ह्याचं प्रदूषण जास्त होतं. हा घटक फक्त 5% प्रदूषण करतो, म्हणजे हे गबाळ वगैरे ना. आता ह्याचे कलर वॉटर बेस आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे हा समाज असा आहे की हे समाज मूर्ती बनवण्याचं काम करतो, गणेशाचंच काम करतो, आणि यालाच बंदी घालण्याचं शासन काय घाट घालतं याच विचार सगळ्यांनी पडतो. आणि परत आता मी शासनाचं का स्वागत करतो की हा निर्णय बदलला आणि गणेशोत्सवाला जी परवानगी दिली, गणेश मूर्ती गणपती करणाऱ्यांना पण परवानगी दिली. खरोखर या निर्णयाचं मी स्वागत करतो. लग्नाला 50 वर्ष झाली तेव्हापासून मी हा धंदा करतोय. शाडू बारीक करायची, चेचायची, मळायची, सगळं उजरायचं सगळं करायचं. माझे सासरे करत होते, सासू करत होती. त्यानंतर माझा नवरा करायला लागले. नवरा आता वारल्यापासून आता मुलं माझ्या हाताखाली करतात. हा कष्टाचं काम आहे. ते दिवसातलं एक सुद्धा गणपती होत नाही. यात काय फायदा मिळत नाही आहे. यात ह्याला कष्ट भरपूर आहे. त्यामुळं लोक पैसे पण याला तशी त्या मनाने देत नाही. पण ही वाढवडिलाची कारकिर्दी आहे म्हणून आम्ही धंदा चालवला आहे पुढे. नाहीतर आत्ताची पोरं हा धंदा करतच नाहीत आहेत. फक्त प्लास्टरचं काम तयार सगळा माल मिळतोय, हात तयार निघतात, माणसं कामाला मिळतात, ते धंदा करतात. ह्या कामाला माणसं पण मिळत नाही, स्वतः राबायला लागते. पारंपरिक व्यवसाय आहे हो. धंदा केल्याशिवाय निर्वाह नाही. हातावली पोट आहेत आमच्या. आम्हाला काय पोरासनी नोकरी नाही, शेती नाही, भाती नाही, काय नाही. राबल्याशिवाय काय पर्यायच नाही. त्यामुळे कुठलाही धंदा केलाच पाहिजे. पारंपरिक असल्यामुळे हे आम्ही चालवले पुढे. तसा यावर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरिस बंद असल्यामुळे मूर्तीला कारागीर कमी असल्यामुळे काढण्यासाठी परवानगी पण होत नव्हती. आणि याचं सगळं पूर्ण श्रेय मूर्ती कामगारांच्यावर झाले होते. आणि अचानक बंदी उठवली, ते परत आणि चालू झालेलं आहे काम. त्यामुळे मूर्ती करण्यास पूर्ण असा आनंद हे झालेला आहे. पण मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिस आहे बंद होऊन चालणार नाही, कारण कामगार पूर्ण अशक्त होऊ शकतो. तर मित्रांनो, हे ठिकाण ओळखलं काय? इथला उद्याचा पण ब्लॉग येणार आहे. आत्ता नुसतं बघून घ्या, इथलं उद्याचं पण वातावरण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला
लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून असं भरपूर व्हिडिओ येणार आहेत आपल्या चॅनलवर, त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.